पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 नामदेव विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल नामदेव विठ्ठल नामदेव विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल नामदेव विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल तुकोबा विठ्ठल तुकोबा विठ्ठल तुकोबा विठ्ठल तुकोबा विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल जनाबाई विठ्ठल मुक्ताई विठ्ठल जनाबाई विठ्ठल मुक्ताई विठ्ठल जनाबाई विठ्ठल मुक्ताई विठ्ठल जनाबाई विठ्ठल मुक्ताई विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल तुकोबा विठ्ठल विसोबा विठ्ठल तुकोबा विठ्ठल विसोबा विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल रघुमाई विठ्ठल पंढरीनाथ विठ्ठल रघुमाई विठ्ठल पंढरीनाथ विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल पुंडलीक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वत्यै नमः ओम श्री गुरुभ्यो नमः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। थोड़ा इको होतोय, हरिओम थोड़ा इको होतोय। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैकैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो
कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्लोक क्रमांक 5 पासून आपण म्हणू, माझ्या नंतर म्हणा। नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। यस्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। नियतं कुरु कर्म त्वम् कर्म ज्यायो यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः न प्रसिद्धेद कर्मणः। भगवंतांनी मागच्या 2 श्लोकांमध्ये 2 प्रकारचे जे लोक आहेत समाजामध्ये त्यांचं वर्णन केलं। वर्णन करताना ते सांगतात की काही लोक मिथ्याचारी आहे, ढोंगी आहे, बाहेरून ते संयमित जीवन जगत आहे असं दिसतं आपल्याला, पण अंतःकरणामध्ये सगळे विकार, सगळे दोष, सगळी अशुद्धी असते। ढोंगी आहे, पाखंडी आहे असं म्हणून। आणि जे दुसरे लोक आहे जे खरोखर साधक आहे, ज्यांच्यामुळे समाज सुंदर आहे, जे समाजाचे भूषण आहे, आभूषण आहे, ते कोण? तर म्हणे कर्मयोगी। म्हणे कर्मयोगी काय करतात? तर म्हणे कर्म करतात, आळशी नाहीये। पण कर्म कशा पद्धतीने करतात? तर म्हणे असक्त, फलासक्ती रहित। मला काय मिळेल, किती मिळेल, केव्हा मिळेल, कसं मिळेल, याच्यापेक्षा त्यांचं लक्ष याच्यावर आहे की मी किती दिलं, अजून मला किती द्यायचं आहे। देण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये जास्त आहे घेण्यापेक्षा। आणखीन इथे म्हणतात की मनसा नियम्य इंद्रियाणी, मनाच्या द्वारे ते इंद्रियांना काय संयमित नियमित करतात। याचा सरळ अर्थ असा आहे की इंद्रियांना जर आपल्याला नियमित करावं लागेल तर मनाला नियमित करावं लागेल। इंद्रिया स्वतः नियमित संयमित होणार नाही। त्यांच्या पाठीमागे मन आहे ना, मेन मुख्य कर्ता कोण आहे? मन आहे। मन जेव्हा मनामध्ये इच्छा येते तेव्हाच इंद्रिया ऍक्टिव्ह होतात, सक्रिय होतात।
तर इंद्रियांना चांगल्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे, चांगल्या मार्गाला लावायचं आहे, तर आधी या मनाला व्यवस्थित करावं लागेल. म्हणून ते वेगळं आहे, मनसा नियम्य. आणि गीतेमध्ये भगवंतांनी अनेक वेळा सांगितलंय की मनच तुमचं काय मित्र आहे, मनच शत्रू आहे. मनावर जर आपण ताबा मिळवला तर मनासारखा मित्र नाही, आणि मन जर असंयमित भरकटलेलं असेल तर मनासारखा शत्रू नाही. बाहेरचे लोक एवढे तुम्हाला त्रास नाही देणार तेवढं कोण देईल? आपलंच मन. कोणत्या तर माझंच मन खातं मला. तर मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. श्वेताश्व आपल्या अमृतबिंदू उपनिषदामध्ये म्हणतात मनच बंधनाचं कारण आहे आणि मनच मोक्षाचं साधन आहे. दुसऱ्या शब्दात मनच मित्र आहे, मित्राप्रमाणे मदत करणार आहे, आणि मनच शत्रूप्रमाणे. शत्रू म्हणजे काय? शासनात शत्रू असं म्हणतात. जो सतावतो ना त्याला म्हणतात शत्रू. तर आपण आपल्याच मनाचा सामना करू नाही शकत जर आपल्या मनामध्ये भरपूर विकार पाप वगैरे असतील. म्हणून लोकांना झोप येत नाही, मग झोपेच्या गोळ्या खावा लागतात. मग गोळ्या खाऊन कोण त्या गोळ्याही काही काम करत नाही, गोळ्या झोपी जातात. स्लीपिंग पिल गोज टू स्लीप. झोपेची गोळी किंवा मग व्यसन आपल्या मनापासून स्वतःला लांब करण्याची, कारण त्या मनामध्ये सगळे दुष्कर्म जे केलेले त्याचे संस्कार आहे पापाचे. साधू संतांकडे काय असतं? एक चांगलं मन असतं बस. बाहेरच्या काही गोष्टी नाही आहे. ते प्रसन्न काय, आनंदी काय? कारण मन चालतं. सगळं काही सुख दुःख कशावर अवलंबून मनावर. तर मनच काय बंधू आहे किंवा मनच शत्रू आहे. जशी एक गाडी असते की नाही, गाडी कार, ती जर आपल्या ताब्यात आहे तर ती आपली छान मित्र आहे. आणि जर ती आपल्या ताब्यात नसेल मग अपघात होता. गाडी महाग असो की स्वस्त असो त्याच्यामध्ये ब्रेक असला पाहिजे. किती महागाची गाडी पण फक्त एकच नाही, याच्यात ब्रेक नाही, बस सांभाळून चालला. ब्रेक शिवाय त्याचं काही महत्व. तुटलेली गाडी चालेल, ब्रेक पाहिजे. तर मनात मध्ये सुद्धा काय ही क्षमता आहे की आपण त्याला थांबवू शकतो, कंट्रोल करू शकतो. कुठे कंट्रोल करायचं आणि कुठे एक्सेलरेटर दाबायचं हे माहीत असायला. सत्संगाची बातमी मिळाली की एक्सेलरेटर दाबा, चला चला चला. लोक ब्रेक दाबतात, म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही एक्सेलरेटर दाबलाय म्हणून आलाय. म्हणजे लोक आले नाही. कुठे जायचं, कुठे प्रवृत्त, कुठे निवृत्त हे मनाला शिकवलं पाहिजे. तर इथे हा जो कर्मयोगी आहे यांनी मनावर खूप छान ताबा मिळवला आहे आणि तो मनाचा छान उपयोग करतो. आणि मनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, पण जेवढे मोठे लोक झाले आहे त्यांनी काय मनालाच संस्कारित केलंय, मनालाच काय ज्ञान दिलंय, शिकवण सगळी काय मनालाच. समर्थ रामदास आहे म्हणून काल सांगितलं ना, मना सज्जना भक्तिपंथी. तर मन कर्मयोगी कोण आहे? तर म्हणजे मनसा नियम्य आरभते कर्मेंद्रियैहि कर्मयोगम. कर्मयोगी म्हणजे कर्मेंद्रियांना, म्हणजे कर्मेंद्रियांचा उपयोग करत असं नाही, भरपूर उपयोग करतो. आणि काय करत आहे? म्हणजे सेवा करत आहे. कर्मयोग शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे, भरपूर व्यापक अर्थ आहे. आपण एक एक पाहू. काल जसं मी तुम्हाला सांगितलं की सामान्य क्रिया करत आहे तो,
पण मनामध्ये ही भावना आहे की ही देवाची पूजा आहे. तर बस ती क्रिया काय झाली? पूजा, कर्मयोग. म्हणतो ना आपण कर्म ही पूजा आहे, लिहिलेलं असतं कर्मच पूजा आहे. अनेक वेळा मी सांगितलंय आधी मागच्या प्रवचनामध्ये, आपल्याला कर्माला पूजा बनवली पाहिजे. लोक काय करतात? पूजेला कर्म बनवतात. म्हणजे असे 10 कर्म करायचे आणि एक काय? पूजा. दिवसात नाही एवढे पण काय एकदाची पूजा करून टाकली. स्वामी म्हणतात करून टाकली नका म्हणून, करून घेतली. पूजा करून घेतली. तर पूजेमध्ये एक रस असायला पाहिजे, एक आवड असायला पाहिजे, गोडीने केली पाहिजे, तर ते कर्मयोग आहे. तर त्या कर्मामध्ये भगवंताची आठवण करून, देवा मी हे तुला देत आहे, तुझ्यासाठी करत आहे. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम् शंभो तवाराधनम. जे काही मी करत आहे ते तुझीच सेवा आहे. याला म्हणतात कर्मयोग. तर असा जो कर्मयोगी तो विशेष आहे. विशेषचा अर्थ आहे दुर्मिळ आहे. सगळे लोक कर्मयोगी नसतात. विशेष म्हणजे काय? स्पेशल आहे. सामान्य माणूस स्वतःसाठी जगतात ना. आहार, निद्रा, वयमैथुनम याच्यामध्ये आपला वेळ जातो. म्हणजे काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम् व्यसनेन तु मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. हा श्लोक सुभाषित ऐकला असेल. ऐकलाय का? त्यामुळे आत्ता ऐकला मी, आधी नव्हतं. ठीक आहे, आत्ता तरी ऐकला. त्यामुळे जे चांगले लोक असतात त्यांचा वेळ कुठे जातो? काव्य, शास्त्र, विनोदेन, म्हणजे शास्त्र चर्चा, प्रवचन, सत्संग, कीर्तन याच्यामध्ये. बाकी लोकांचं निद्रया कलहेन व्यसनेन. 3 गोष्टी. व्यसन, मग काय? कलह, भांडण, आणि भांडण करता करता थकून जातात, झोपतात, निद्रा. उठले की व्यसन, मग व्यसनामुळे भांडण. तर असे काही लोक आहेत. सगळ्यांनी पण समाजामध्ये वेगवेगळे टाईपचे लोक, प्रकार वेगवेगळे आहेत. आळशी आहे, पापी आहे, कर्मठ आहे, उद्यमी, स्वतःसाठी करतात, आळशी नाही. पण मग कर्मयोगी आहे, असे वेगवेगळे आहे. तर कर्मयोगी विशेष आहे. आता इथे 8व्या श्लोकात म्हणतात की अर्जुना तू सुद्धा कर्मयोगी हो, आणि त्यासाठी तू काय कर? तर म्हणे नियतम कुरु कर्म. आता बघ, कर्मयोगी म्हणजे एक नवीन अर्थ. म्हणे जो नियत कर्म करणारा आहे तो सुद्धा कोण आहे? कर्मयोगी आहे. अच्छा, आता नियत कर्म म्हणजे काय है ना? नियत शब्द आलेला आहे. तर नियत शब्दाचा अर्थ असतो, भगवान भाष्यकार इथे म्हणतात, शंकराचार्यजी, नित्यम. नियतम म्हणजे नित्यम. असे कर्म जे नित्य रोज केले पाहिजे. आणखी याचं विवरण करतात विस्तार. यो यस्मिन् कर्मणि अधिकृत फलाय च अश्रुतम तद नियतम. म्हणजे ज्याचा अधिकार जो आहे त्या अधिकाराप्रमाणे तो करत आहे. ज्या पदावर आहे त्या पदाप्रमाणे करत आहे. ज्या पोझिशन मध्ये आहे तो, आता प्रापंचिक संसारी आहे, त्याचं एक कर्तव्य आहे ते तो करत आहे. आणि असं कर्म ज्याच्यामध्ये काही विशेष फळ नाही मिळणार आहे. काल सांगितलं तुम्हाला जाता जाता, कर्तव्य कर्म. नियत कर्म म्हणजे काय? कर्तव्य कर्म. सगळ्यांचे कर्तव्य वाटलेले आहे, सगळ्यांना कर्तव्य दिलेले आहे. एक विद्यार्थी आहे त्याचं एक कर्तव्य आहे, नवरा आहे त्याचं कर्तव्य आहे, बायको आहे त्याचं कर्तव्य आहे. जगामध्ये शिक्षक आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. याला एक दुसरा शब्द काय देतात? स्वधर्म.
याच्यामध्ये काय म्हणतात? स्वधर्म. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. एवढं देवाने सांगितलं की तुम्ही स्वधर्म करता करता मेला तरी चालेल, पण परधर्म करू नका. भयावह आहे, भयंकर आहे. तर इथेच त्याला म्हटलेलं आहे नियतम कर्म, नित्यकर्म, जे आपल्याला करायला पाहिजे. कर्तव्याचा संबंध कर्त्याशी आहे आणि प्राप्तव्याशी आहे. दोन गोष्टी आहे. काल सांगितलं होतं प्राप्तव्याप्रमाणे कर्तव्य आहे. आता कोणाला ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकायचं आहे, हे जर त्याचं प्राप्तव्य, तर कर्तव्य काय होईल? रोज सकाळी उठलं पाहिजे, तो व्यायाम केला पाहिजे, रोज धावलं पाहिजे, धावायला गेलं पाहिजे, तेव्हा प्राप्तव्य त्याला मिळेल. प्राप्तव्याप्रमाणे कर्तव्य. संगीत शिकायचं आहे त्याला, तर आता काय सा रे ग म प ध, याचा रोज त्याला सराव करावा लागेल. तर एक तर प्राप्तव्य, दुसरं कर्तव्याचा संबंध कर्त्याशी. मी कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे माझं कर्तव्य काय आहे. जर मी संन्यासी आहे तर मग त्याचं कर्तव्य सांगितलं आहे. मी जर इंजिनियर आहे त्याचं कर्तव्य आहे. कर्त्याप्रमाणे कर्तव्य. तर इथे म्हणतात की जर तुम्ही आपापले कर्तव्य केले तर तुम्ही कर्मयोगी होऊ शकता. तर पहिली अट काय आहे? कर्तव्य. अच्छा, आता कर्तव्याचं सुद्धा काय विभागणी केलेली आहे. 4 कर्म मिळून कर्तव्य बनवले जातात. आधी मी बहुतेक सांगितलेलं आहे मागच्या अध्यायामध्ये किंवा पहिल्या अध्यायामध्ये. एकूण 6 प्रकारचे कर्म आहे. 6 पैकी 4 कर्मांना कर्तव्य कर्म म्हटलेले आहे. कोणते 6? आता कर्माचे तसे तर वेगवेगळे काय प्रकार होऊ शकतात. चांगलं कर्म, वाईट कर्म, एक प्रकारचं विभागणी आहे. सात्विक कर्म, राजसिक कर्म, तामसिक कर्म असं आपण म्हणतो. पण इथे काय म्हणतात? नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त, उपासना. लक्षात नाही का? हे जे 4 कर्म आहे ना, नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त आणि उपासना, हे 4ही मिळून एक शब्द जर द्यायचं झालं तर काय होईल? कर्तव्य. नाही. आता कर्तव्यामध्ये पहिलं काय आलं? नित्य कर्म. रोज उठून जे करायचंय. आता स्नान नित्यकर्म आहे. काही काही लोकांसाठी ते नैमित्तिक आहे. काही काही लोक त्याला नैमित्तिक मानतात, आळशी लोक. तर नित्यकर्म, रोज ब्रश करणे, समर्थांनी दिले सकाळी उठून तोंड धुवावे. तर नित्यकर्म. संध्या नित्यकर्म आहे. संध्याकर्म. संध्याहीनम अशुची नित्यम असं म्हटलेलं आहे. जर संध्या केली नाही तर नित्य अशुची आहे. किती तुम्ही स्नान करा पण संध्या नाही तर अपवित्र आहे असं म्हटलेलं आहे. आता लोकांना माहीतच नाही संध्या. तर नित्यकर्मामध्ये सगळे जेवण रोज करायचं आहे. नित्यकर्म. जर दुकान असेल तिथे जायचं आहे, जे काही काम आहे, व्यापार व्यवसाय, तर असे नित्यकर्म सांगितलेले आहे. मग काय? नैमित्तिक कर्म. नैमित्तिक म्हणजे जे कधी कधी आपण करतो. निमित्तामुळे, कारणामुळे. लग्न अटेंड करायला जायचं तर रोज जात नाही, कधी कधी. कोणी आजारी आहे त्याला पाहण्यासाठी आपल्याला दवाखान्यात जावं लागतं. नैमित्तिक. सत्संग अटेंड करणं नैमित्तिक आहे की नित्य आहे? खरं म्हणजे ते नित्य असायला पाहिजे, पण नेमण्यात सत्संग होतच नाही. आजकाल युट्यूबवर सतत
सुरू आहे सत्संग, तुम्ही लावा आणखी एवढे प्रवचनकार प्रवचन करत आहे. खरं म्हणजे सत्संग वगैरे काय नित्यकर्म असायला पाहिजे. पण चला ठीक आहे, नाही हे कधी कधी करावं लागतं. घरी सुद्धा कधी कधी करावं लागतं ना. काम करणारी बाई जर आली नाही तर एकदम घराचं वातावरण एकदम असं होऊन जातं. ज्या दिवशी येते त्या दिवशी एकदम सेलिब्रेशन चला. नैमित्तिक कधी कधी जे पती लोक आहेत त्यांना सुद्धा करावं लागतं. बायकोची बाहेर येतात. 2 वाक्य आहेत, त्यांनी भांडी घासली आणि त्याला भांडी घासावी लागली. म्हणजे या 2 वाक्यांमध्ये काय फरक आहे? उत्तर असं दिलं की पहिल्या वाक्यामध्ये कर्ता अविवाहित आहे, दुसऱ्यामध्ये विवाहित आहे, त्याला भांडी घासावी लागली. करता कोणी विवाहित, कधी कधी करावं लागतं. तर नैमित्तिक काम असे आहे, अरे म्हणे आज तुम्हालाच करावं लागेल. तर ठीक आहे, कर्तव्य आहे. नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त. प्रायश्चित्त म्हणजे काही अपराध चूक झाली तर स्वतःला शिक्षा देणे, कष्ट देणे, त्याला म्हणतात प्रायश्चित्त. म्हणे माझ्या शब्दांमुळे त्याला राग आलेला आहे, कारण माझे शब्द जरा चुकीचे निघाले, आता मी 2 तास मौन राहीन, प्रायश्चित्त. किंवा जेवणच करणार नाही, उपवास करीन. काहीतरी असं करायचं ज्याच्यामुळे मला थोडा त्रास होतो आणि त्याचं प्रयोजन एकच की मग पुढे मी ती चूक करणार नाही. प्रायश्चित्त कर्म सांगितलेले आहे. त्यानंतर उपासना. उपासना म्हणजे भगवंताच्या जवळ बसणे, भगवंताच्या समोर बसणे, देवाची रोज भेट घेणे, देवाला विचारायचं, कशी काय विचारपूस करणे, चौकशी करणे, ठीक आहे का तुम्ही, त्यांना नैवेद्य दाखवणे, स्नान करणे वगैरे वगैरे. रोज आपण जी पूजा करतो त्याला काय म्हणतात, उपासना. तर हे 4ही कर्म जर मनुष्य करत आहे त्याला काय म्हणून नियत आहे. नियत म्हणजे शास्त्रांनी सांगितलेले आहे असं येतं आणि आपले कर्तव्य आहे. पण आता इथे एक आणखीन आपल्याला त्याच्यामध्ये एड करावं लागेल, ते म्हणजे हे जे मी सगळं करत आहे कर्तव्य कर्म, ही तुझी सेवा आहे हे म्हणून असं मानून करायचं. नुसतं कर्तव्य 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 असं नाही, आनंदाने करायचं. नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त तर कर्तव्य आहे, पण कर्तव्य कर्माला कर्मयोग जर बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये समर्पण भाव ठेवावा लागेल की हे मी देवासाठी करतो. त्याचं नुसतं कर्तव्य सगळेजण करतात ना, नुसतं कर्तव्य तर माहीत आहे, माझी ड्युटी आहे. थोडा लोकांना रागही येतो, कुरकुर करतात, तक्रार करतात. पण जेव्हा आपण त्याला कर्मयोग मध्ये कन्वर्ट करतो मग त्याच्यामध्ये काय होतं, एक आनंद असतो की देवानी हे मला कर्तव्य सोपवलंय आणि याच्याद्वारे तो प्रसन्न होत आहे, त्याला आनंद होईल म्हणून मी करतो. आनंदाने जेव्हा आपण कर्तव्य कर्म करतो कर्मयोग, त्याला जिथे देव म्हणतात नियतम कुरु कर्म. तर हे 4 कर्म आहे आणि 2 कर्म असे आहेत जे केले नाही पाहिजे, नाही केले पाहिजे. कोणते 2? तर त्याला म्हणतात काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. काम्य आणखी निषिद्ध. काम्य म्हणजे कामना प्रेरित कर्म, त्या कामनेमध्ये माझा अहित होऊ शकतं, अशुभ होऊ शकतं, पण ती कामनेत एवढं प्रेशर आहे की मी ती कामना पूर्ण करतो. म्हणतात कामातुराणाम भयम न लज्जा. तर पैसा 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 येन केन प्रकारेण मला पैसा मिळाला. अरे म्हणे तो ईडी वगैरे येईल, ईडी आजकाल ईडी तर खूप
आणि पाहू नंतर. तर काय काम्य कर्म, पैशाची एवढी हाव आहे, पदाची हाव आहे, लोभ आहे, त्यामुळे असे काम्य कर्म जरा कमी करा. आणि निषिद्ध म्हणजे पाप कर्म जे केलेच नाही पाहिजे, कारण यांचा परिणाम जे दुःख. पाप कर्म म्हणजे काय, तर म्हणजे जे केल्याने मला पश्चात्ताप होतो त्यानंतर पाप आहे की नाही. पाप केल्यानंतर का अरे मी उगीच केलं केला नाही पाहिजे. तर ज्याच्यामुळे ताप, संताप, पश्चाताप, त्यानंतर पाप. तर नियतम कुरु कर्मत्वम, शास्त्रांनी सांगितलंय असं करा, असं नका करू नका. हा, तुम्ही जर दासबोध जर वाचलं तर दासबोधामध्ये एक उत्तम पुरुषाचे लक्षण आहे. उत्तम, त्याच्यामध्ये एवढ्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी, समर्थांनी. असं करू नका, असं करा, असं करू नका, असं करा. संतांनी आपल्याला सांगितलंय, सावध केलंय, हे करू नका, आहे की नाही. त्याला पुन्हा नियत करा. 2-4 ओव्या लिहून आणल्या. समर्थ म्हणतात, क्षणा रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये, केल्या विण सांगू नये, आपला पराक्रम. उगीच सांगत आहे, केलं काहीच नाही, हे निषिद्ध आहे. मग आळसे सुख मानू नये, आळसामध्ये सुख मानू नये. एक निषिद्ध कर्म, वक्त्यास खोदू नये, म्हणजे भलते सलते प्रश्न विचारू नये, वक्त्यास खोदू नये. आणि ऐक्यतेशी फोडू नये, विद्याभ्यास सोडू नये, काही केल्या. आहे ना, हे सगळं नियत अनियत सगळं सांगितलं. म्हणजे फार सुंदर आहे, इंटरेस्ट. अंधारात हात घालू नये, ओळख्या एवढं फळ खाऊ नये, नाही तर काय तो विषारी असू शकतो ते फळ. आणखी काय, वाट पुसल्या वेळ जाऊ नये, आणि जो जात आहे त्याला विचारू नये कुठे जातो. आहे ना, आता लहानपणी आपल्याला सगळं शिकवलेलं की नाही, हे सगळं शास्त्राने सांगितलं. विचारे विण बोलू नये, विवंचे विण चालू नये, मर्यादे विण हालू नये, काही. शौचे विण असू नये, म्हणजे पवित्र असायला पाहिजे, मळीन वस्त्र नेसू नये, जाणारास पुसू नये, कोठे जातोस म्हणून. तर हे सगळे नियत आहे. त्यानंतर पुढची हरिकथा सांगू नये, म्हणजे जर 6 दिवसाचं प्रवचन आहे तर 6 दिवस आलं पाहिजे असं म्हणणं आहे. समर्थांचं म्हणणं काय, हरिकथा सोडू नये, सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे, प्रपंचामुळे परमार्थ सोडू नये, लग्नामुळे सत्संग सोडू नये. लग्नामध्ये 1 तास नंतर गेला तरी चालेल ना, चालेल, नाही तिथे जायचंय. मी ते नेहमी सांगतो ना, एकाला म्हटलं अरे तू आला नाही, रोज येतो का आला नाही, म्हणजे आमचा मित्र आला होता. तो मित्र म्हणा चला चला सिनेमाला चला, तिकडे गेलो. अरे पण तुला इथे यायला पाहिजे होतं ना. नाही म्हणे, जर मी त्याच्याबरोबर गेलो नसतो तर त्याला राग आला असता, त्याला वाईट वाटलं असतं. तर मी म्हटलं अरे तुम्ही माझा विचार केला नाही, मला इथं वाईट वाटलं ना. तर तो म्हणतो स्वामीजी तुम्ही बऱ्या वाईटच्या पलीकडे आहात. आता स्वामीजी गप्पे बोलू नये. तर लोक असे कारण देतात. म्हणून म्हटलेलं आहे प्रपंच बळे परमार्था सोडू नये. प्रपंचासाठी परमार्थाचा त्याग. तर विधी निषेध, काय करायचंय काय नाही करायचं. बघ, कर्माचं असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये विधी निषेध असतं. विधी प्रतिषेधात्मकम कर्म, कोणतंही कर्म पहा
त्याच्या सूचना असतात ना, असं करा, असं करा. डॉक्टर सुद्धा एक औषध देतो, हे खाऊ नका, हे खा. तर त्यालाच म्हणतात शास्त्र जे आहे त्याच्या अधीन राहून कर्म करणे. तर संत आपल्याला सांगतात, गुरु सांगतात, त्याला काय आपण म्हणून नियतम कर्म. अच्छा, तर हे तर केले पाहिजे. आणखीन इथे परत सावध करतात की अकर्मित झालंच नाही पाहिजे. अकर्मी म्हणजे आळशी. तमोगुणामुळे आपल्याला काहीच मिळत नाही, काहीच प्राप्त होत नाही. फक्त आपलं वय, आयुष्य व्यर्थ जातं. झोपल्या झोपल्याने काय, झोपणं म्हणजे पाप नाहीये, पण आपण काही उपलब्धी सुद्धा मिळवू नाही शकत, काही प्राप्ती होणार नाही. तर इथे म्हणतात शरीर यात्रा अपि, शरीर यात्रा सुद्धा न प्रसिद्ध होत नाही. इथे प्रसिद्ध शब्दाचा अर्थ कीर्ती नाही आहे. नाही तर प्रसिद्धी, प्रसिद्ध म्हणजे काय, सिद्ध होत नाही म्हणजे यश मिळत नाही त्याला. शरीर यात्रेमध्ये सफळ होत नाही त्याचं जीवन. कोणाचं, जो आळशी. आता तमोगुण जर अधिक असेल, जास्त असेल, तर 3 गोष्टी होतात. प्रमाद, निद्रा, आलस. प्रमाद, निद्रा, आलस. प्रमाद म्हणजे काय, विसरणे. प्रमाद आणि आळस यामध्ये थोडासा फरक आहे. तसे दोघं भाऊ आहे, पण प्रमाद म्हणजे विसरलो, लोक विसरतात. तर तमोगुणाचं हे काय लक्षण आहे, विसरणे. आणि आळस म्हणजे काय, लक्षात आहे मला, आठवत आहे मला, पण मी करत नाही. मला माहित आहे जायचंय, पण तो काय टाळतो. याला काय म्हणू, आळस. होतं की नाही. बिल भरायचंय, हो माहित आहे, शेवटची तारीख जोपर्यंत येते तोपर्यंत तो. तर आळशी म्हणजे टाळणारा. प्रमादी म्हणजे तो विसरून जातो की करायचं आहे. आणि असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, प्रमादो वै मृत्यू. प्रमाद म्हणजे मृत्यू आहे. आणि कशाला विसरणं मृत्यू, आत्मतत्वाला, भगवंताला. म्हणजे तुम्ही विसरला, मरण आहे. तर म्हणून इथे म्हणतात की ह्याला आळस आहे, तमोगुण आहे. याच्यामुळे सामान्य आपलं जे जीवन आहे ना, रोजचं जीवन, ते सुद्धा नीट होणार. म्हणून असं म्हटलेलं आहे की सगळ्यात मोठा रिपू शरीरस्थोपी महान रिपू कोण आहे, आलस्य. तर शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धे न कर्मण. म्हणून अर्जुना तू काय कर्म कर, कर्तव्य कर्म कर. शास्त्राने जे सांगितले ते कर्म कर. देवाची सेवा म्हणून समजून ते कर्म. आता अर्जुनाच्या मनात एक प्रश्न आला. अर्जुन म्हणतो की देवा, तुम्ही कर्माबद्दल एवढं सांगत आहे, कर्म कर कर्म कर. ईशावास्योपनिषदामध्ये सुद्धा सांगितलंय, कुर्वन्नेवे कर्माणि जिजीविषे शतकं समा. म्हणे माणसाने काय केलं पाहिजे, 100 वर्ष जगण्याची इच्छा केली पाहिजे. पण कसं जगायचं, कुर्वन कर्म करता करता मी जगेन अशी इच्छा केली पाहिजे. म्हणजे कर्माने भरलेलं जीवन असायला पाहिजे. डायनॅमिक जीवन म्हणतात, ऍक्टिव्ह, सक्रिय नाही. ठीक आहे, कर्माचं तुम्ही एवढं कौतुक करत आहात, एवढे स्तुती करत आहात, पण अर्जुनाच्या मनात एक प्रश्न आहे. आणि काय प्रश्न आहे, यच्च मन्नसे बंधार्थत्वात् कर्म न कर्तव्यम. शंकराचार्य इथे अर्जुनाच्या मनामधील प्रश्न ते म्हणतात. अर्जुनाच्या मनात एक प्रश्न आहे की कर्म जे आहे ना, ते काय आहे, बंधनकारी आहे. लक्षात राहील का, कर्मामध्ये एक दोष काय आहे, कर्म बांधतो. कर्म आपण केलं की काय, फळाशी आपण बांधतो. जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण केल्यानंतर मला फळ मिळणार नाही असं नाही होत.
आहे की नाही? मनामध्ये नुसतं विचार आहे. नदीच्या काठी तो माणूस बसला आहे. मनामध्ये विचार येत आहे की पाण्यामध्ये जरी उडी घेतली तर कसं होईल, काय होईल, नुसतं विचार करत आहे, पोहता येत नाही. आता त्याच्या मनामध्ये ती इच्छा एवढी तीव्र झाली, आता उडी घ्यायची. आता तो म्हणेल की मी बुडणार नाही किंवा मी त्या प्रवाहावर वाहणार नाही, असं नाही होणार. आता त्याला ते भोगावंच लागेल. कळतंय का? जोपर्यंत मनाच्या स्तरावर आहे तोपर्यंत यू आर सेफ. राग आलाय जोपर्यंत मनामध्ये ठीक आहे. एकदा राग आला की मग तो समोरचा येईल. आता ठीक आहे, आता माझा टर्न आहे, तो काय करेल ते. मी नेहमी उदाहरण देतो. ताटामध्ये जेवण वाढलेलं आहे, तिखट सुद्धा वाढलेलं आहे, चटणी आहे, काय ते त्याच्यावर खूप तिखट असतं, ठेचा. जोपर्यंत तो ताटामध्ये तोपर्यंत ठीक आहे. एकदा जिभेवर लाड, मग आता तो तिखट आहे, आता काही नाही, आता पाणी ते आणखी काय. याला म्हणतात काय? कर्माचं बंधन. कर्म केल्यावर ते भोगावं लागतं. आता सतत आपण काय कर्म करत आहे, फळ भोगत आहे. मनात्वा जिरे पूर्ण संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. तर इथे अर्जुनाचं असं म्हणणं आहे की देवा, हे कर्म मी जास्त करणार नाही का, म्हणजे बंधन होईल. तर म्हणजे आता काय नुसतं बसून राहायचं, त्याची तर निंदा आधीच केली ना, प्रसिद्धीचा कर्म. आता बघ स्थिती काय, कर्म केल्याने बंधन होत आहे आणि कर्म न केल्याने सुद्धा मला काही प्राप्त होणार नाही. तर आता मध्यमार्ग काय? मध्यम मार्ग याला म्हणतात. तर देव इथे म्हणतात की जर तू कर्म माझ्यासाठी आहे, सुंदर आहे. पुढचा श्लोक, तू कर्म करेल पण तुला बंधन होणार नाही. म्हणजे काय कला आहे ती, काय उपाय आहेत ऐका. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संगः समाचर. यज्ञार्थात् कर्मणोन्यत्र इथे म्हणतात की अर्जुना, तुझा प्रश्न ठीक आहे, बरोबर आहे. कर्म केल्याने बंधन होतं, बंधनाची प्राप्ती होते. कर्मामुळे सुख आहे, दुःख आहे. हे जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे हे सुद्धा कर्माचंच फळ आहे की नाही. जगामध्ये जे काही आपल्या अवतीभोवती आहे ते सगळं काय आहे, कर्माचंच फळ आहे. कुटुंब आहे, परिस्थिती आहे, सगळं काही कर्माचं. कर्म जबरदस्त वस्तू आहे, खूप ताकदवर आहे. कर्मामुळे आपण बांधलेलो. अच्छा, पुढची गती सुद्धा कशावर अवलंबून आहे? कर्मावर. जबरदस्त आहे. गहना कर्मणो गती म्हणून. तर म्हणजे या कर्माला तुम्ही जर माझ्यासाठी त्याचा उपयोग केला, यज्ञार्थात, काय शब्द दिलेला आहे, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबंधन. जर तू यज्ञार्थ कर्म केले ना, तर अर्जुना तू घाबरू नको. घाबरण्याची मग काही गरज नाही. आणि यज्ञार्थ म्हणजे काय? यज्ञासाठी. यज्ञार्थ म्हणजे यज्ञासाठी. आता यज्ञ म्हणजे काय? तर इथे भगवान शंकराचार्य छान अर्थ करतात. यज्ञो वै विष्णू.
तैत्तरीय संहितेमध्ये यज्ञ शब्दाचा अर्थ आहे विष्णू. लक्षात इथे श्रुते हे यज्ञ ईश्वर तदर्थम यत् क्रियते तद यज्ञार्थम. यज्ञ म्हणजे ईश्वर, यज्ञ म्हणजे देव, तर यज्ञार्थ म्हणजे ईश्वरार्थ. सुंदर अर्थ आहे. ईश्वरार्थ, ईश्वरासाठी, ईश्वराला समोर ठेवून मग मी करत आहे. बस जर असं तू केलं तर मग देव काय करायला पाहिजे की याला बंधन होत नाहीये, मग सगळी जबाबदारी कोणाची झाली? देवाची. हाच कर्मयोग आहे. अच्छा, जर देवासाठी जर नाही केलं तर अयम लोक कर्मबंधन, मग तर तुला कर्मबंधनाची काय प्राप्ती होईल. अन्यत्र म्हणजे देवासाठी न करता अन्यत्र, पैशासाठी, पदासाठी अनेक प्रयोजन आहे ना, त्याच्यासाठी जर केलं तर बंधन होईलच. पण जर तुझी वाटचाल मुक्तीकडे जर तुला करायची असेल तर जो मुक्त आहे ना, देव कसा आहे? मुक्त आहे, तो कधीच बद्ध नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही करा असं इथे उपाय सांगितला. ईश्वरार्थ. हे पाहिजे जेव्हा आपण पूजा करतो तर पूजेमध्ये आपण संकल्प सोडतो ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेच म्हणतो ईश्वर प्रीत्यर्थम अहम करिष्ये. ममोपात समस्त विदक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. या कर्माच्या द्वारे भगवंत प्रसन्न हो. प्रीत्यर्थ म्हणजे प्रीती अर्थ. सध्या आपण जे कर्म करत आहोत ना ते काय? अहंकार प्रीत्यर्थम, मलाच आनंद होईल म्हणून, माझ्या आनंदासाठी करत आहे. किंवा परिवार प्रीत्यर्थम, कुटुंब प्रीत्यर्थम. पण जर कर्माला कर्मयोग मध्ये बदलायचं असेल तर म्हणे देवाला मध्ये आणा. कर्म करण्याच्या आधी मी देवासाठी करतो. ते पंडित मदन मोहन मालवीय म्हणायचे 4 वेळा नारायण 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 असं म्हणून मग तुम्ही घरामधून निघा. तर काय तुमचं ते जाणं सुद्धा कर्मयोग, आणि परत आल्यावर सुद्धा नारायण नारायण. आणि दर 1 तासाने म्हणा मी देवासाठी करत आहे. ते साधू वासवानी म्हणायचे आय एम नॉट अलोन, गॉड इज विथ मी. मी एकटा नाहीये, देव माझ्या बरोबर आहे. देवाचं स्मरण करता करता करा. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता नाव विसरो नाही म्हटलं समजा. तर मनामध्ये स्मरण केलं पाहिजे, तर ती क्रिया किंवा कर्म काय म्हणले भगवत. हनुमंताचं छान उदाहरण आहे मारुतीचं. मारुती जेव्हा लंकेमध्ये गेलाय ना तेव्हा प्रत्येक क्षणात तो काय रामाचं स्मरण करत आहे. बार बार रघुवीर संभारी. परत परत तो सांभाळतोय. कशाला? स्मरणाला सांभाळतो. अरे मी विसरत नाही, मी कोणासाठी करत आहे? नावासाठी. माझ्यासाठी करत नाही, माझ्या कीर्ती यश याच्यासाठी नाही. प्रविसी नगर की जे सब काजा, हृदय राखी कोसलपुर राजा. रामदेव महाराज जेव्हा तो प्रवेश करत आहे ना लंकेमध्ये तेव्हा सुद्धा आधी त्यांनी काय रामाचं स्मरण केलं. तर पदोपदी तो काय देवासाठी, आणि त्यामुळे तो कधीच विसरला नाही की हे सगळं मी देवासाठी करत आहे. आणि म्हणून त्याला अभिमान झालेला नाही. मारुतीचं जेव्हा खूप कौतुक केलं भगवंतानी रामाने, अरे तू किती मोठं काम केलंय, तू किती मोठा आहे, मोठा करता आहे, महाकर्ता आहे, तेव्हा मारुती एकदम त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि मी काहीच केलं नाही, तुम्हीच माझ्या हातून करवून घेतलं. निमित्त मात्रम है ना भवसंवेदाची. तर मी देवाच्या हाताचं काय उपकरण आहे, इन्स्ट्रुमेंट.
जो उपकरण असतं ना त्याची स्वतःची काही इच्छा नसते. बासरी जेव्हा कृष्ण वाजवतो तर बासरीचा काही स्वतःचा काही स्वर असतो का? जो स्वर कृष्णाच्या मनामध्ये तो स्वर द्या. त्या गोपिका म्हणतात त्या बासरीला, ईर्ष्या करतात. अरे नेहमीच हा कृष्ण तुला बरोबर ठेवतो. बासरी म्हणते त्याचं कारण आहे की मी माझी काही इच्छा ठेवत नाही. आतमधून मी काय पोकळी आहे, स्वतःच काही स्वर नाही टाकत. आता तुम्ही व्हायोलिन वाजवत आहात आणि पेटी वाजवत आहे आणि जर पेटीची इच्छा झाली की मी सुद्धा माझा एक स्वर वाजवेल, तर मी यमन कल्याण वाजवत आहे आणि पेटीची इच्छा झाली नाही मालकोंस वाजवला पाहिजे, तर अपस्वर होईल ना त्याच्यामध्ये. मालकंसामध्ये पंचम नाहीये आता संगीताची वर जे आहे, पण पेटी म्हणजे नाही माल. तर देवाची एक इच्छा आणि आपली एक इच्छा आहे. तर इथे काय म्हणतात की देवाच्या इच्छेप्रमाणे देवाला अर्पित करून आपण जर कर्म केले तर त्या कर्मामध्ये खूप सुंदरता आहे. मारुतीने हे सगळं केलेलं आहे. बार बार रघुवीर समाधी, परत परत तो आठवतो. मी गमतीने म्हणतो आपण कशाला सांभाळतो परत परत, बार बार मोबाईल संभाळी, पर्स संभाळी, पैसे संभाळी. पण देवाचं स्मरण, अरे विसरूनच गेलो. आपण देवाच्या समोर बसतो ना तरी देवाला विसरतो. पूजा करत आहे पण मन कुठेतरी आहे. आता ते गुरुजी म्हणतात हा फुलं वा, तो मोबाईलच वाहून गेला आणि त्या हातात मोबाईल, त्याचं लक्षच नाही. ते म्हणतात हा आचमन करा तो पाणी सोडतो, वेळ कुठं. तर म्हणजे आपलं मन किती बहिर्मुखी आहे. तर कर्माच्या आधी देवाचं स्मरण, कर्माच्या नंतर स्मरण, याला कर्मयोग म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने जर कर्म केले तर काय होईल? देव म्हणतो तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. समाचर म्हणजे सम्यक आचर, चांगलं खूप उत्साहाने तू कर, पण बस ही वृत्ती ठेव की यज्ञार्थ ईश्वरार्थ बस. आणि एक आणखी तिथे सावध केलेलं आहे, मुक्त संग समाचार. परत त्याच्यामध्ये आसक्त होऊ नको की मी देवाला एवढं दिलंय, आता देव मला काय दिले, किती दिले, केव्हा दिले. ही फलासक्ती सोडून बस देवाला आवडतं म्हणून मी देवासाठी करत. आता किती मिळेल ते त्याच्यावर, नाही तर लोक काय, मी एवढं पहा देवाला ऐकलं, मी नारळ फोडला, नारळ, पण देवाने मला पास केलं नाही, एक मुलगा होणार. मारुती कंप्लेंट केली तर मारुती म्हणाला अभ्यास केला होता का तू? म्हणे अभ्यास करूनच मला पास व्हायचं होतं, तर मी तुमच्याकडे कशाला आलोस? मला वाटलं एक नारळ देणार तुम्ही पास करा. याला म्हणतात काय? फलासंग. ईश्वर प्रित्यर्थ भाव करू. आता इथे पुढे म्हणतात की ही जी भावना आहे ना देवासाठी करण्याची, फार सुंदर पुढचे श्लोक आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात भगवंत उद्धरण देत आहे, कोट करत आहे, दाखला देत आहे. ब्रह्मदेवाचे 3 श्लोक आहे, ब्रह्मदेवाने म्हटलेले. 10वा 11वा 12वा हे जे 3 श्लोक आहे ना ब्रह्मदेवाने म्हटले. आणि ब्रह्मदेव कुठून आले मधून? तर प्रसंग इथे असा आहे की तुम्ही आत्ता जे आम्हाला सांगितलं की देवासाठी कर्म केलं पाहिजे, त्यामुळे ही भावना लक्षात घ्या, ही ब्रह्मदेवाने आपल्या मनामध्ये टाकलेली आहे. ही स्वाभाविक आहे, सहज आहे. आज जरी आपल्याला वाटतं की ही अस्वाभाविक आहे, पण ही स्वाभाविक आहे. तर इथे भगवान कृष्ण काय म्हणतात की जेव्हा ब्रह्मदेवानी प्रजेची उत्पत्ती केली,
सगळ्या लोकांना बनवलं, तेव्हा त्यांनी यज्ञ भावने सकट सगळ्यांना काय उत्पन्न केलेलं आहे. जर याचा अर्थ मी सांगतो, आधी आपण श्लोक वाचू. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवोस्त्विष्ट कामधुक् सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा भगवान कृष्ण इथे म्हणतात की पुरा म्हणजे पहिले म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवानी सृष्टीची रचना केली तेव्हा पुरा प्रजापती वाच शब्द पहा, प्रजापतींनी सांगितलं, प्रजापती बोलले, म्हणाले. कोणाला? प्रजेला त्यांनी उपदेश केला, दोन काही सांगितलं. म्हणे काय? म्हणे सहयज्ञा, तुम्हाला मी यज्ञ भावने सकट, यज्ञ भावने सहित काय उत्पन्न केलंय. म्हणजे तुमच्या मनामध्ये निस्वार्थ भावना जी आहे ना ती मी टाकली आहे. निष्काम भावना, निस्वार्थ भावना, देवासाठी करण्याची इच्छा. फार सुंदर इथे श्लोक आहे. ही भावना तुमच्या मनामध्ये आहे. जर तुम्ही आतून म्हणजे जर अंतःकरणामध्ये झाकून बघितलं तर तुम्हाला दिसेल असं जणू काही ब्रह्मदेव म्हणत आहे. हे पहा, याचा अर्थ असा आहे की लहानपणापासून आपल्या मनाला जर आपण पाहिलं, लहानपणी आपलं मन कसं होतं, त्याच्यामध्ये की स्वार्थ होता का? स्वार्थ नाही, ईर्षा नाही, मत्सर नाही, किती काय म्हणतात शुद्ध निरागस निर्मळ मन होतं. तर ब्रह्मदेवाने आपल्याला निर्मळ मन देऊनच उत्पन्न केलं. पण त्यानंतर काय झालं? संसाराचं वारं लागलं. आणखीन मग त्याच्यामध्ये दुसऱ्या सगळ्या गोष्टी आल्या. तर सद्गुण घेऊन आपण खरं म्हणजे जन्मात आलेलो. ब्रह्मदेवानी चांगले गुण टाकले, त्यालाच म्हणतात यज्ञ भावना. आणि पहा, आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो, जर कोणी दुःखी माणूस आपल्याला दिसला तर लगेच आपल्या मनामध्ये काय विचार येतो? याचं दुःख दूर केलं पाहिजे. येतं की नाही? इट इज अ नॅचरल. रस्त्यावर तुम्ही जाल, कोणी पडला रस्त्यामध्ये, आपण एकदम धावतो त्याला. आता यासाठी काय तुम्ही काही शिकलाय का? कुठे कॉलेजमध्ये, कुठे? जन्मजात त्यामध्ये सहज आहे. तर जेवढे सद्गुण आहे ना आपल्यामध्ये, प्रेम करण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे. पण इतर विकार, इतर दोष इतके जास्त नंतर आपण गोळा केले, त्यामुळे ही मूळ भावना आहे ती काय झाली? आवृत्त झाली. इथे ब्रह्मदेव म्हणत आहे की अरे, मी तुमच्यामध्ये ही निष्काम भावना ठेवलेली आहे, तुम्ही याचा उपयोग करा. पहा काय सुंदर म्हणतात पुढच्या ओळीमध्ये, अनेन प्रसविष्यध्वम. अनेन म्हणजे यज्ञ भावनेनं तुम्ही काय करा? स्वतःची हे करा, प्रगती करा. आणखी ही भावना कामधेनू प्रमाणे फळ देणारी आहे. एषवो स्त्विष्ट कामधुक. कामधुक म्हणजे काय? कामधेनू. तर या सुंदर ही जी भावना आहे देवासाठी करायची, निष्काम भावना, याच्यामुळे तुम्ही तुमची वृद्धी करून घ्या आणि ही तुमची इच्छा पुरवणारी कामधेनू हो. कळतंय का? कठीण तरी होते. सगळेजण जागृत अवस्थेमध्ये आहे. स्वामी तुझं प्रवचन असं चालू आहे कसं वाटतं. तर ही यज्ञ भावना कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे काय? जी इच्छा आहे ती पूर्ण करणार.
म्हणजे काय सुंदर आहे. जर आपण कर्मयोग केला तर कर्मयोगाने प्रगती होईल आणि सगळ्या दृष्टीने लाभ होईल. आता हे कोणी सांगितलंय? ब्रह्मदेवाने. आणि म्हणून पुढे म्हणतात याचाच विस्तार पुढच्या श्लोकात. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. देवान् भावयतानेन इथे म्हणतात जर तुला तुझं कल्याण करायचं असेल, कल्याण करून घ्यायचं असेल, ते अनेक वचन तुम्हा लोकांना वह सगळ्यांना, सगळ्यांना जर आपापलं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा? देवांची काय करा? उपासना करा, सेवा करा. देवान भावयत अनेन, सगळ्या देवांची पूजा करा, उपासना करा, आराधना करा. अच्छा, आता अर्जुन जणू विचारतो जर आम्ही असं केलं तर काय होईल? फार सुंदर इथे उत्तर दिलेलं आहे. ते देवा भावयंतु. जर तुम्ही देवाला आपले भाव दिले, आपली भावना, आपलं काही समर्पण केलं तर देव तुम्हाला त्यांची शक्ती देतील, आहे की नाही? आणि याच्याद्वारे काय होईल? परस्परं भावयन्तः, एकमेकांना तुम्ही देत आहात तर त्याच्यामुळे दोघांचं काय होईल? कल्याण होईल, दोघांना आनंद होईल. तर इथे कर्मयोगाचा हे एक सूत्र दिलं आहे की देवान भावयताने, देवांची उपासना करा, आणखीन त्यांचं काय वृद्धी करा. भावयत म्हणजे शंकराचार्य म्हणतात वर्धयतो, देवांची शक्ती तुम्ही वाढवा. जर त्यांची उपासना पूजा केली तर त्यांची शक्ती वाढते. हे पण तुम्ही ऐकलं असेल त्रेतायुगमध्ये जेव्हा रावणाचं राज्य होतं, रावण सगळीकडे अत्याचार करत होता, तेव्हा त्यांनी काय एक आदेश दिला होता की या देवतांची काय करा, तुम्ही यज्ञ वगैरे करू नका. जिथे कुठे यज्ञ दिसेल तिथे ते उद्ध्वस्त करा. का? म्हणे हे लोक ऋषी मुनी आहुती देतात आणि त्याच्यामुळे त्या देवतांची शक्ती वाढते. तर जर त्यांची शक्ती कमी करायची असेल तर ही उपासना, यज्ञ सगळं बंद करा. अपवाद ते काय होते? कमजोर होते. याचा अर्थ काय आहे की आपण जेव्हा काही करतो देवासाठी, आपण म्हणतो ना काही काही मंदिरांचं असं एक प्रसिद्धी असते, पण ही जागृत देवता आहे. कारण तिथे एवढे लोक जातात आणि एवढी लोक आपली भावना तिथे करतात, तर त्याच्यामुळे त्या मूर्तीमध्ये सुद्धा तेज येऊन जातं, शक्ती येते, फळ देणारी होऊन जाते. तर देवान भाव येतो, म्हणजे तू देवतांची काय कर, सेवा कर, आणि त्यामुळे ते भाव येतो, ते तुम्हाला मदत करतील. याप्रमाणे परस्पर एकमेकांची मदत होईल आणि श्रेय अवाप्स्यत, श्रेयाला तू प्राप्त करस, तुझं कल्याण होईल. आता इथे हा जो देव शब्द आहे ना, या देव शब्दाचे अनेक अर्थ आहे. देव म्हणजे रूढी अर्थ काय? इंद्र आदी देव, इंद्र, चंद्र, वरुण. स्वर्गामध्ये जे फिरत आहे ना, तुम्ही पाहायला ना मालिके वगैरे म्हणजे धार्मिक मालिका, ढगामध्ये असे फिरत आहे, मुकुट मुकुट घालून, पितांबर घातलेले आहे, अप्सरा वगैरे नृत्य करत आहे, आनंद घेत आहे, ती म्हणजे देवता. स्वर्गामध्ये राहणारी देवता आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात देव आहे, त्याचा अर्थ तो आहे. पण एवढाच अर्थ नाहीये. देव म्हणजे या जगामध्ये व्याप्त जेवढ्या शक्ती आहे ना, त्यांना सुद्धा देव म्हटले वेदांमध्ये.
म्हणून पहा, आपण म्हणतो की नाही, वायुदेव, सूर्य देव. देव शब्दाचा अर्थ असतो द्योतनाथ देव, ज्याच्यामध्ये तेज आहे, चमक आहे, शक्ती आहे, त्याला म्हणतो देव. तर वायू, वाऱ्यामध्ये शक्ती आहे. अग्निदेव आहे की नाही. तर या ब्रह्मांडामध्ये पसरलेली जेवढी शक्ती आहे ते सगळे काय देव आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये या जगाला कधीच जड म्हटलेलं नाही. संपूर्ण जग म्हणजे काय, इथे देवच देव आहे. पृथ्वी देवी आहे, नदी देवी आहे, भगवती आहे, पर्वत डोंगर देव आहे, झाडांमध्ये सुद्धा देव आहे. म्हणून वटवृक्षाची पूजा करतो, पिंपळाची पूजा करतो. सगळं काही चिन्मय आहे, देवमय आहे. इथे अर्थ फारच सुरेख आहे. इथे म्हणतात या प्रकृतीची, निसर्गाची जर तुम्ही सेवा केली तर निसर्ग तुमची सेवा करेल. तर देव शब्दाचा अर्थ काय झाला इथे, निसर्ग. वायू, आकाश, चंद्र, सूर्य हे सगळे देव आहे. देव म्हणजे फक्त ते स्वर्गामध्ये राहणारे तेवढे 33 कोटी देवता ते आहे आपल्या ठिकाणी. त्याला म्हणतात आदिदैविक सत्ता. पण तेच देव या जगामध्ये सुद्धा व्यापक आहे. आता मारुती, आपण काय म्हणतो, मारुती काय, वायू देवाचा अंश आहे. तर ती आदिदैविक मारुती, पण तोच मारुती वायूच्या रूपात आहे, पवनदेव. आता नदीला आपण असं नाही म्हणत की हे पाणी आहे. नदीला काय म्हणतो, गंगा.